रामकृष्ण हरी. माऊली ॲग्रो कराडमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. हा आहे बॉस कंपनीचा 6.5 फुटी रोटर. मी आज थोडीशी रोटर संदर्भातली आपल्याला माहिती देऊ इच्छितो. ही याची बिल्ड क्वालिटी पहा. याची साईडची जी प्लेट आहे हे 10 mm जाडीची आहे. ही जी वरली जी चेस आहे हे 5 mm जाडीची प्लेट आहे. याला इनबिल्ट तवा येतो. हे जे हिच आहे हे हिच 10 mm जाडीचे आहे. हा जो गिअरबॉक्स येतो हा रोटर इंडस्ट्रीजमधला सर्वात मोठा गिअरबॉक्स जो 4 लिटर म्हणतात याला, तो गिअरबॉक्स आहे. हे चेन कवर, गिअर कवर. बाकीच्या रोटरांना बारका गिअर वरती येतो आणि मोठा गिअर खाली येतो. आणि या रोटरला हायस्पीड असल्यामुळे बारका गिअर खाली असतो आणि मोठा गिअर वर असतो. याची गिअर साईज आहे 28, 35, 20. आणि हा याला बसवलेला प्लॅनेटरी गिअर. हा जो ह्या रोटरच्या पात्याचा जो लोड येतो हा लोड मर्ज करून या गिअरमधून फक्त बाहेरच्या गिअरवर, या बाहेरच्या 20 नंबर गिअरवर फक्त 20% लोड देतो. तो कसा देतो तो मी दाखवण्याचा थोडा माऊली प्रयत्न करतो. हे बघा, हा गिअर आहे 20 नंबरचा. हा इकडं बसवला आहे आणि त्याच्यासमोर पाता उभा केला आहे. मी तुम्हाला फिरवून दाखवतो की किती हे होतं आहे. फिरव त्याला, फिरव. या गिअरचा एक येडा पूर्ण झाला. दुसरा येडा पूर्ण झाला. तिसरा, चौथा. ज्या वेळेला याचे 4 येडं पूर्ण होतील बाहेरच्या गिअरचं, त्यावेळेला रोटरचा आत एक चक्कर पूर्ण होणार. आणि हा आहे प्लॅनेटरी गिअर. म्हणजे बाहेर ज्या वेळेला गिअर 4 येडं काढल त्यावेळेला आत रोटर 1 येडा पूर्ण करणार. असं याचं हे आहे. हा गिअर आता मी तुम्हाला खोललेला दाखवतो. मग हे बघा, हा आहे प्लॅनेटरी गिअर आणि हा एक आहे प्लॅनेटरी गिअर. हा 3 प्लॅनेट गिअरचा गिअर आहे. याला टोटल 3 प्लॅनेट गिअर आहेत बघा तुम्ही. आणि हा मी खोलून दाखवतो तुम्हाला. हा रिंग गिअर याचा. आणि हा 5 प्लॅनेट गिअरचा गिअर आहे. हा आपल्या रोटरमध्ये येतो 5 प्लॅनेट गिअरचा गिअर. आणि हा रेग्युलर जो मार्केटमध्ये मिळतो आपला सर्व भारतात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या साईजमध्ये वापरला जातो तो 3 प्लॅनेट गिअरचा गिअर. आणि हा आहे 5 प्लॅनेट गिअरचा गिअर जो पेटेंटेड आहे बॉस कंपनीचा. आणि त्याला हे जे समुद्री जहाजाला जे वापरलेलं ऑइलशील असते जे कधी सुखासुखी खराब होत नाही ते हे ऑइलशील आहे. हा सन गिअर. हा याचा सन गिअर आहे. आणि याच्यावरती पूर्णपणे 80% लोड रोटरचा मर्ज केला जातो आणि 20% ट्रॅक्टरवरती लोड जातो. त्याच्यामुळं ट्रॅक्टरचं डिझेल कन्झप्शन कमी होतं. म्हणजे तेल कमी खातो लोडवर न येण्यामुळं आणि काम चांगलं करतो.